नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की खर्च म्हणजे एक्सपेन्सेस आणि अदर पेमेंटची एंट्री टॅलीमध्ये कशी करायची। ही आहे टॅलीची स्क्रीन। यामध्ये आपण MSRLM मॉड्यूलवर जाणार आहोत। त्यानंतर आपण ट्रान्झॅक्शनवर एंटर करणार आहोत। आता आपण एक्सपेन्सेस किंवा अदर पेमेंटवर क्लिक करणार आहोत। यामध्ये आल्यानंतर जो वाउचर नंबर दिसत आहे तो आपला पावती नंबर आहे। पुढे एंटर करून आपण F2 वर क्लिक करून डेट चेंज करणार आहोत। त्यावर एंटर करून आपण पेमेंट टू मध्ये त्या व्यक्तीचे नाव टाकणार आहोत ज्यांना आपण पेमेंट केले आहे। पेमेंट जर कॅशने केले असेल तर कॅशचे लेजर सिलेक्ट करायचे, नाहीतर बँक लेजर घ्यायचे आहे। आपण बँकचे लेजर घेऊया। त्यानंतर एंटर करून आपण पुढे मीटिंग एक्सपेन्सेस सिलेक्ट करणार आहोत। नंतर एंटर करून जी अमाउंट आपण पे केलेली आहे ती आपण इथे टाकणार आहोत। पुढे एंटर करून आल्यावर बँक डिटेल्स टाकायचे आहेत, कारण आपण चेक मध्ये पेमेंट केलेले आहे। इन्स्ट्रुमेंट नंबर मध्ये त्याचा चेक नंबर येणार आणि इन्स्ट्रुमेंट डेट मध्ये चेक डेट येणार। आता आपण एंटर करून नरेशन मध्ये पूर्ण एंट्रीची थोडक्यात माहिती लिहिणार आहोत, जेणेकरून नंतर आपल्याला कळेल की कसली एंट्री आहे आणि का केलेली आहे। एंटर करून ऍक्सेप्ट वर आपण येस क्लिक करून एंटर सेव्ह करणार आहोत। ही झाली आपली एक्सपेन्सेस किंवा अदर पेमेंटची एंट्री।